की वाल्मिक कराड यांना सध्या बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे ते त्यांना दाखल केलं जाऊ शकतं। या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त आहे। पोलिसांच्या कड करून या ठिकाणी वाल्मिक कराड यांना गाडीमध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्यांना नेणार आहे। अण्णा काही आरोप खोटे आहेत का? अण्णा काही बोलायचं म्हटले का? अण्णा काही बोलणार का? काय भूमिका आहे तुमची? आरोपाबद्दल काय बोलाल अण्णा? कराड साहेब आरोपाबद्दल काय मत आहे? तर हे बघू शकता की वाल्मिक कराड यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांची जवळपास 20 ते 25 मिनिटे आरोग्य तपासणी झाली होती आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड हे न्यायालयाच्या दिशेनं त्यांना घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते सुद्धा निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त SRPF QRTच्या सगळ्या टीम RCPच्या टीम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणावरून सध्या जिल्हा न्यायालयाकडे घेऊन जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या 4 ते 5 गाड्या या ठिकाणी त्यांचा ताफा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ताफ्याच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये घेऊन जाण्यात येत असल्याचं सुद्धा चित्र आहे। हे संपूर्ण प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह होतं, त्यामुळे पोलीस अत्यंत अलर्ट मोडवरती सुद्धा होते।